आढावा घेऊयात। आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार आहे। 7 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला, खास करून शेतकऱ्यांना तसंच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत। आज पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील, शासकीय कामकाज होईल, त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं जाईल। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का? पुरवणी मागण्यांसंदर्भात काही नवीन घोषणा होते का, हे पाहणं महत्त्वाचं राहील। आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला बहरीनमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर राहिले। याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद हे रिक्त ठेवणं या मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी सरकारवरती कडाडून टीका केली। विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवणं हा संविधानाचा अपमान असून सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, असा घणाघात या नेत्यांनी केला। राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्षनेतेपद नेमायचं नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठायी अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवरती जोरदार टीका केली। सत्ताधारी भाजपचा पक्ष अॅनाकोंडा आणि 2 विषारी साप यांची वृत्ती ठेवतो। सगळं काही हडपायचंय, आम्ही पदासाठी भांडत नाही, लोकशाहीत जे पद असायला पाहिजे त्यासाठी भांडत आहोत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधला। तर विरोधी पक्ष दिशाहीन झाला असं वाटत असेल तर एका आठवड्याच्या कामकाजात विरोधी पक्ष काय आहे ते त्यांना दिसेल, असं म्हणत त्यांनी टीकेला जोरदार उत्तर दिलं। निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे, मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली? भाजप आणि त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत म्हणजे अॅनाकोंडा आणि 2 विषारी साप, ह्यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं, सगळं काही हडपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं। विरोधी पक्ष दिशाहीन झाला असं राज्यात चांगलं असं त्यांना जर वाटत असेल तर आनंद आहे। त्यांना आता उद्या परवाकडे एका आठवड्याचं अधिवेशनात दिसेल। दरम्यान वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना भूतकाळाची आठवण करून दिली। काँग्रेसनं सत्तेत असताना कधीही विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त ठेवलं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले। मात्र सध्याच्या सरकारला विरोधकांची भीती वाटते का, असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला। विरोधी पक्षनेता निवडीबाबत जे निर्णय सभागृहात घ्यायचे असतात ते तिथे घेतले जातील। कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे निर्णय होईल, असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं। नियमाप्रमाणे ज्या ज्या बाबी करायच्या आवश्यक होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या आहेत। त्या पदाला जो प्रोटोकॉल द्यायचा असतो तो दिला गेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही अशा आरोपात कुठलंही तथ्य आहे। जे विषय मांडले जातील त्या सगळ्या विषयांना न्याय दिला जाईल, त्यामुळे त्याबद्दल कोणाच्याही मनात कुठली शंका असू नये। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांच्या रिक्त पदावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर जनतेचे प्रश्न न मांडता केवळ विरोधी पक्षनेत्यांची मागणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी देखील लक्ष्य केलंय। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनण्यामध्ये पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं, यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला। त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा, पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। आमचा कुठलाही त्याला विरोध नाही।
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही बोट ठेवलंय. राज्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत, तरीही सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा पत्ता नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना अधिवेशनाच्या कामकाजात जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचे आणि सहभागी होण्याचे निर्देश दिलेत. अधिवेशन लहान कालावधीसाठी आहे, त्यामुळे कमी वेळेमध्ये लोकांच्या प्रश्नांना न्याय देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी मंत्र्यांना अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन कामकाजाची गती आणि गुणवत्ता ही सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवरती आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती निशाणा साधलाय. 200 वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र दिलं जात नसल्यानं जनता संभ्रमात आहे अशी टीका त्यांनी केली आहे. सरकार आणि काही अधिकारी हे नोंदी असूनही जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहेत असं असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. राज्य सरकारनं दिलेले शब्द पाळले नाहीत तर आपल्याला पुन्हा एकदा आंदोलनाचा विचार करावा लागू शकतो, परंतु मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्यानं आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी आशा आहे. जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे मराठा आरक्षण प्रक्रियेतील विलंबाबद्दलचा प्रश्न हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकार आणि काही अधिकारी ते जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा. याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये आणि तसं मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या 15 दिवसात सांगितलंय, पण नसता मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे. पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच स्वतः, त्याच्यामुळं ते आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरती नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सरळ टीका केली. नोंदी नसतील तर प्रमाणपत्र कसं दिलं जाईल? ज्यांच्या नोंदी असतील त्यांनाच प्रमाणपत्र दिलं गेलं असेल असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. तर जरांगे दादागिरी करण्याचं काम करत आहेत अशी टीका देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. नोंदी असत्या तर दिल्या असत्या, परंतु नोंदी नसून कुठेतरी अट्टहास करायचा, दादागिरी करायची आणि सरकारला प्रेशराईज करायचं. आणि याचं जबाबदार खरं तर राज्य सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जर ह्या बिंडोकाचे लाड केले नसते तर यांनी काही मागल ते द्यायचं, यांनी काही मागल ते द्यायचं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी नाहीत त्या सुद्धा तो मागत राहतो. मी आंदोलन करीन सरकारला प्रेशराईज करायचं, परंतु राज्य सरकारने ह्या छपरीच्या आता नादी लागू नये. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या घातपाताच्या प्रकरणावरून सरकार आणि काही नेत्यांवरती गंभीर आरोप केले. मी चांगलं काम करतो म्हणून माझ्यावरती जळायला लागलेत आणि माझ्या घातपातात करायचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. घातपात करणाऱ्या आरोपींनी धनंजय मुंडेंविरोधात जबाब दिलेला असून जालन्याच्या एसपींनी गृहमंत्र्यांकडून अटक परवानगी का घेतली नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. तर आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे यांनी केली. रेत जळायला लागले, ते चांगलं काम करतोय म्हणून हातपातच करायचं म्हणजे नार्को टेस्टवाला लपला कुठं आला? नार्को टेस्टवाल्या नार्को टेस्ट यायला पाहिजे ना. घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय. धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचं, तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्रव्यवहार करून गृहमंत्रालयातून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची? मनोज जरांगे पाटील यांच्या घातपात प्रकरण मुद्द्यावर नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवरती टीका केली आहे. जरांगेंवर आधी कारवाई झाली पाहिजे, त्यांची आधी नार्को टेस्ट केली पाहिजे असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला. तर जरांगेंचा अभ्यास नाही, त्यांनी उगाच डोकं लावू नये असं देखील नवनाथ वाघमारे म्हणाले. खरं तर जरांगेवर अगोदर कारवाई झाली पाहिजे. जरांगेने बीड जाळलं, जरांगेने राज्यामध्ये दहशत निर्माण केली, जरांगेची नार्को टेस्ट याच्यात सुद्धा केली पाहिजे. बीड जाळलंय का? नंतर धनंजय मुंडे. परंतु हा ओबीसी नेत्यांना टार्गेट करून मलिन करण्याचं काम करतोय, दादागिरी करण्याचं काम करतोय. दादर कबूतरखाना बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन धर्मीय पुन्हा आक्रमक झालेत. जैन धर्माच्या तत्वानुसार कबुतरांना दाणा पाणी देण्याच्या मागणीसाठी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. तर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात जैन समाजामध्ये जनजागृती करणार तसंच कबूतरखान्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशाराही जैन मुनींनी दिला.
जितने भी हमारे जैन समाज के टावर है वहां पे जाएंगे और हम वापस अमरण अनशन दादर कबूतर खाने के ऊपर हमारी करने की तैयारी में है। और उस तैयारी के अंदर हम बताएंगे बीएमसी में वही राज करेगा और जैन समाज वोट उसी को देगा जो जू दया के ऊपर ध्यान रखेगा, जो प्राणी मात्र के कल्याण के लिए सोचेगा। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते यांनी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा ठाकरेंवरती टीका करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यावरून जैन मुनींवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका करण्यात येते। लालबाग परळ परिसरामध्ये ठाकरेंची सत्ता असून शिवसैनिक मतांसाठी जैन मतदारांना मारहाण करत असल्याचा आरोप जैन मुनी यांनी व्हिडिओतून करत असल्याचं दिसून आलं। तर जैन मुनींनी केलेले आरोप हे फेटाळत ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपवरती निशाणा साधण्यात आला। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारूला बावधन पोलिसांनी अटक केली। रवींद्र तारूला अमेडिया कंपनीच्या वादग्रस्त जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र ही तयार केलेली होती। या प्रकरणी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला आधीच अटक केली, तर आता नियमबाह्य दस्त तयार केल्याप्रकरणी रवींद्र तारूला बावधन पोलिसांनी अटक केली। तर पुणे पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या शीतल तेजवानीचा ताबाही बावधन पोलीस घेणार आहेत। पुणे सत्र न्यायालयामध्ये बावधन पोलिसांनी तसा अर्ज केलेला असून पुणे पोलिसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बावधन पोलीस हे शीतलचा ताबा घेत आहेत आणि अटकेची कारवाईही करणार आहेत। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील 10 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहणार आहेत। आधी दिग्विजय पाटील 8 डिसेंबरला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी उपस्थित राहणार होते। मात्र आतेभाऊ जय पवारच्या लग्न आणि त्यानंतरच्या समारंभामध्ये व्यस्त असल्यानं ते 10 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार असून मुंढवा जमीन प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। वसई विरारच्या राजकारणात एमआयएमनं अधिकृत प्रवेश केलेला आहे। या दरम्यान सभेमध्ये जलील यांनी भाजपसह सर्व प्रमुख पक्षांवरती जोरदार प्रहार केला। मुस्लिम आता कोणाच्याही सतरंजी उसळणार नाही, दुसऱ्यांच्या लग्नामध्ये नाचणार नाही, आम्ही आमची स्वतःची ताकद उभी करू अशा शब्दांमध्ये इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समाजाच्या राजकीय सहभागाची गरज स्पष्ट केली। तर आज संसदेमध्ये एकही मुस्लिम प्रतिनिधी नाही। काही पक्ष हे खुलेआम म्हणतात की आम्ही दुसऱ्या धर्माला मत देणार नाही आणि आम्ही देखील आता कुणाला मत देण्याचा ठेका घेतलेला नाही असं म्हणत एमआयएम सक्रियपणे राजकीय लढाई लढणार असल्याची घोषणा ही त्यांनी केली आहे। अब हम अपनी हिस्सेदारी मांग रहे हैं और हिस्सेदारी का मतलब ये है कि अगर ये स्टेज सजेगा उसमें देश का बड़ा नेता अगर कोई बैठेगा तो एक कुर्सी मेरे असदुद्दीन अवैसी की कुर्सी भी वहां पर लगेगी। आप सबकी जिम्मेदारी है इंशाअल्लाह आने वाले चुनाव के अंदर यहां पर मजलिस का झंडा लहराना चाहिए। मराठी अभ्यास केंद्र तसंच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे आनंद भंडारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली आहे। समितीच्या पहिलेपासून हिंदी त्रिभाषा सक्तीचं महाराष्ट्र दोही राजकारण पुस्तकानिमित्त राज ठाकरेंची ही भेट घेण्यात आलेली आहे। तर हिंदी सक्तीचा विषय आगामी निवडणुकीमध्ये देखील घेण्यात यावा यासाठी ही भेट घेतल्याची माहिती आहे। मुंबईच्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अचानक भेट दिली। शताब्दी रुग्णालयाची अवस्था पाहून केंद्रीय मंत्री पियुष गोयल चांगलेच आक्रमक झालेत। रुग्णालयाची अवस्था पाहून पियुष गोयल यांनी थेट पालिका आयुक्तांना फोन लावला। यावेळी त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतेचं कंत्राट असणाऱ्या कंत्राटदाराला बदलण्याचे आदेश दिले। तसंच पालिका आयुक्तांना 7 दिवसांचा अल्टिमेटम देत पुढच्या रविवारी पाहणीसाठी येणार असून संपूर्ण रुग्णालय हे सॅनिटायझेशन झालेलं पाहिजे असे देखील आदेश दिलेले आहेत। इस बारिश के पहले हम जल्द से जल्द भगवती अस्पताल भी शुरू हो जाए पूरे पैमाने पे, जिससे शताब्दी का लोड मैनेजेबल हो और अच्छी सेवाएं दे सके। हाउसकीपिंग की यहाँ समस्या बार बार रहती थी। 12 दिसंबर को कॉन्ट्रैक्टर का टेंडर खत्म हो जाता है, जो अभी एक कॉन्ट्रैक्टर है। मैंने निर्देश दिया है, बीएमसी कमिश्नर से भी बात की है कि कोई अच्छी पार्टी को दे जो ईमानदारी से यहाँ पे सफाई गंभीरता से देखे।
किल्ले रायगडवरील अनधिकृत बांधकामावरून छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा पुरातत्व विभागाला टार्गेट केलंय. पुरातत्व विभागाकडून गडावरती अनधिकृत हॉटेल्सना परवानगी देण्यात आल्याचा आरोप हा छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलाय. गडावरती रोपवे जवळ हे अतिक्रमण केलेलं असून यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपतींनी संताप व्यक्त केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नागपुरात त्यांच्या गुरु शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याशी मार्गदर्शनासाठी चर्चा केली. आश्रमाच्या कार्यामुळे शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती अनेकदा नागपुरात असतात आणि जेव्हा पंकजा मुंडे नागपुरात येतात तेव्हा नियमितपणे त्यांची भेट घेतात. नाशिकच्या मालेगावातील डोंगराळेमध्ये मुलीवरती अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री दादा भुसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसंच भविष्यामध्ये लहान बालकांवरती होणाऱ्या अत्याचारातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची नवीन कायदा तयार करावा असं देखील दादा भुसे म्हणाले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे मागेठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी गरजू महिलांसाठी मोठा उपक्रम राबवला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मागाठाणे मतदारसंघातील जवळपास 8 ते 10 हजार गरजू महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशीन हे वितरित करण्यात आलं. या कार्यक्रमाद्वारे महिलांना आत्मनिर्भरता साधण्यासाठी मदत केली गेली. आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवायचं वचन दिलेलं आहे आणि त्या दिशेनं उत्तर मुंबईचा विकास सुरू आहे. यावेळी पियुष गोयल यांनी दिल्ली डोले हा शब्द प्रत्यक्षात आज इथं दिसत आहे असा उल्लेख करत उपक्रमाचं कौतुक केलं. नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीवरून चांगलाच वाद पेटलाय. साधुग्रामसाठी तोडल्या जाणाऱ्या 1800 झाडांना सर्व स्तरामधून विरोध करण्यात येतोय. मित्रपक्षांपासून ते कलाकारांपर्यंत सर्व स्तरातील पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीच्या विरोधातील मैदानामध्ये उतरलेत. सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनानं काही पर्यावरणप्रेमींना आज चर्चेसाठी आमंत्रित केलं. पर्यावरणप्रेमी आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार असून यामध्ये पालिका प्रशासनाची भूमिका आणि वृक्षतोडीचं कारण हे समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. धारावीतल्या मेघवाडीतील एकही झोपडी तोडू देणार नाही असा इशारा धारावी बचाव आंदोलन संघटनेकडून एका सभेचं आयोजन करत देण्यात आला. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा या सभेला पाठिंबा लाभला होता. धारावीमध्ये झोपड्या पाडण्याचा इशारा हा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजेच SRAनं दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर धारावी बचाव आंदोलन संघटनेच्या वतीनं एकही झोपडी पाडू देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन कामराज हायस्कूल समोर एक सभा घेण्यात आली. प्रत्येक झोपडपट्टी धारकास धारावीतच 500 फुटांचं घर द्यावं आणि कोणाला देखील धारावीबाहेर हकलण्यात येणार नाही असं लेखी आश्वासन राज्य सरकारनं द्यावं ही भूमिका या सभेमधून घेण्यात आली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली. विक्रम भट्ट यांना राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये अटक केली. चित्रपटांच्या नावाखाली राजस्थानमध्ये एका डॉक्टरची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप हा त्यांच्यावरती आहे. या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी विक्रम भट्ट आणि इतर 6 ते 7 जणांविरोधात 20 दिवसांपूर्वी गुन्हे दाखल केले होते. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं धडक 2 या चित्रपटातल्या अभिनयासाठी मिळवलेला पुरस्कार हा सक्षम ताटे आणि आंचल मामिडवार यांच्या प्रेमाला समर्पित केलेला आहे. नांदेडमध्ये आंचल मामिडवार सोबतच्या आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची नुकतीच निर्घृण हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेमामुळे ऑनर किलिंगमध्ये जीव गमावलेल्या सक्षम ताटेला आपला पुरस्कार समर्पित करत असल्याची पोस्ट अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं इन्स्टाग्रामवरती केली आहे. इंडिया एंटरटेनमेंट अवॉर्ड्सच्या वतीनं सिद्धांत चतुर्वेदीला नुकताच धडक 2 चित्रपटासाठी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. पिंपरी चिंचवडमध्ये 2 कोटींच्या लाच प्रकरणामध्ये अडकलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यासंबंधीचे आदेश जारी केलेत. चिंतामणी यांच्या विविध गैरकृत्यांचा तपशील समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती ही पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे. अकोल्यात एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. माझाच्या बातमीनंतर अकोल्यात सरकार हे खडबडून जागं झालंय. न्यू तापडिया नगरमध्ये जाणाऱ्या निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलावरती दरोड्यांनी
दारुड्यांनी सुरू केलेल्या ओपन बारची बातमी ही माणसानं दाखवली होती. अपूर्ण अवस्थेमध्ये असलेल्या पुलावरती रात्री पोलिसांच्या नाकावरती टिचून तळीरामांचा ओपन बार भरत होता. आता पोलीस विभागानं पुलावरती दारू प्यायला बसणाऱ्या तळीरामांना कारवाईची सुरुवात केलेली आहे. मोठा पोलीस फौजफाटा या उड्डाणपुलावरती कारवाईसाठी दाखल झाला होता. पोलिसांनी उड्डाणपुलावरती बसून दारू पिणाऱ्या काही लोकांना ताब्यात देखील घेतलंय. कल्याणमध्ये आरटीओ विभागानं रॅपिडो बाईकवरती मोठी कारवाई केली. एकूण 47 दुचाकींवरती कारवाई करण्यात आली. तसंच कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये रॅपिडो कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना रॅपिडो बाईक चालवली जात असल्याचा ठपका ठेवत आरटीओनं कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील कंपनीच्या आतापर्यंत 47 वाहनावर कारवाई करण्यात आलेली होती. तसेच कंपनीला वारंवार नोटिसा सुद्धा बजावण्यात आलेल्या होत्या, पण कंपनीकडने कोणताही परिवहन कार्यालयाकडनं कंपनीने कोणताही परवाना घेतलेला नाहीये. तसेच कंपनीने आतापर्यंत इलिगलपणे ॲपच्या माध्यमातून बाईक टॅक्सी चालवलेली आहे. नाशिकच्या मालेगावात महसूल विभागानं 3 आधार केंद्रांवरती मोठी कारवाई केली आहे. तेलंगणा राज्यातील आधार आयडी वापरून मालेगावमध्ये आधार कार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दुसऱ्या राज्यातील आधार एजन्सीद्वारे एनी डेस्कच्या माध्यमातून आधार प्रक्रिया केल्याचा संशय हा व्यक्त करण्यात आलाय. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची लागवड करण्यात आली. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी पाहणी केलेली असता वनविभागाच्या हद्दीत ही गांजाची लागवड करण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी गांजाची झाडं जाळून नष्ट केलेली आहेत. 2125 किलो गांजाची झाडं नष्ट करून तब्बल 1,06,25,000 रुपयांचा मुद्देमाल हा नष्ट करण्यात आलाय. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी आणि झळकवाडी दरम्यान जंगलालगतच्या शेतीत इस्लामपूर पोलिसांनी धाड टाकून गांजा जप्त केला. तुरीच्या शेतामध्ये लपवून ठेवलेली 40 ते 45 किलोपर्यंतची गांजाची झाडं ही उपटून पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणामध्ये एका नागरिकाला ताब्यात घेण्यात आलेलं असून कारवाई सुरू आहे. गुप्त माहितीनुसार झालेल्या या कारवाईत हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, इस्लामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पोलीस कर्मचारी, महसूल विभाग हे पथक सहभागी आहे. यवतमाळच्या महागाव, पुसद, उमरखेड परिसरासह मराठवाड्यात घरफोड्या करणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक केली. त्याच्यावरती पोलीस दप्तरी एकूण 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत. याच आरोपीनं यवतमाळ शहरालगत पांढरकवडा मार्गावरती वाटमारी देखील केली होती. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांवरती काळाचा घाला पडलाय. सप्तशृंगी गडावरती इनोव्हा कार दरीत कोसळली. गणपती पॉइंटजवळ हा अपघात झालाय. दरम्यान या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणि या बातमीसह